हाय हॅलो नमस्कार. तर मला सगळ्या महिलांना एक संदेश द्यायचा आहे की महिला मुली किंवा म्हणजे लग्ना अगोदरच्या महिला मुली किंवा लग्नानंतरच्या महिला या सर्वांना मला एक संदेश द्यावासा वाटतो आहे की आपण जीवन जगत असताना एकतर आपलं आपलं लेबलच आहे की परक्याची धन आणि परक्याच्या घरातून आली. सासरी गेलं की म्हणतात परक्याच्या घरातून आली आणि माहेरी जिथे आपलं आईवडिलांचं घर असतं तिथे आपल्याला बोललं जातं की परक्याचं धन म्हणजे हे लक्ष्मी म्हणून वाढवायचे आहे, पण दुसऱ्या घरी तिला सोपवायचे आहे आयुष्यभरासाठी. हे ठरलेलंच आहे, याच्यामध्ये काही बदल होत नाही बरं का. पण मला एक सांगायचं आहे की जीवन जगत असताना ताणतणाव असतात, उतार चढाव असतात आणि सगळे दिवस आपल्याला आनंदाचे नसतात बरं का. काही गोष्टी अशा असतात, आपण सरळ मार्गानं चाललं तरी आपल्याला कोणीतरी पायात पाय अडकवून पाडणारं आणि खेचाखेची करणारं असे व्यक्ती आयुष्यभर आणि रोजच्या वाटेवर भेटणारे असतात. त्यामुळे खचून न जाता तर ते खंबीरपणे सहन करायचं. म्हणजे कुठल्या गोष्टीत आपण जर चुकीचे नसतो आणि आपल्या चारित्र्यावरती कलंक लागत असेल तर लागू द्यायचा, टेन्शन घ्यायचं नाही. जर चांगले आहोत ना मनानं, खचून जायचं नाही. हे मी का सांगते हे तुम्हाला पुढे कळलंच. का खचून जायचं नाही, साहजिक आहे. आपल्या चारित्र्यावरती कोणी डाग उचलत असेल, बोट उचलत असेल तर तिथे राग येणं साहजिक आहे, कारण आपण माणूस आहोत. खऱ्या माणसाला तर राग येतो, खोट्या माणसाला मजाक वाढते आणि खिल्ली उडवून सोडून टाकतात, कारण ते जगत असतात पण निर्लज्जसारखे जगत असतात. त्यामुळे त्यांना राग येण्याचा प्रश्नच उरत नाही. पण खऱ्या माणसांना सांगते, जिथे आपण चांगल्या मार्गाने चाललेलं असूनही जर आपल्याला खेचाखेची आणि आपल्यावरती कोणी बोट उचलत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बरं का. मुलींनो आणि महिलांनो, सगळ्यांना माझी विनंती आहे की कोणी बोललं आणि चुकून जर आपल्याकडून पण चुकी झाली तर मरणाचं पाऊल हे चुकूनही उचलायचं नाही. भले मग तुम्ही मुलगी असू द्या, तुम्ही आईवडिलांची मुलगी असू द्या, तुम्हाला कळीप्रमाणे जपलेलं आहे आणि फूल बनवलेलं आहे, तर त्या फुलाला स्वतःहून तोडू नका. असे हजारो काटे येतात पण फुलणं हे कधीच सोडायचं नसतं. फुलानं नेहमी फुलत राहायचं असतं. मला हेच सांगायचं आहे. वर क्षणाक्षणाला असे क्षण येणार आहेत, त्यामुळे खचून न जाता मृत्यू हा पर्याय कधी शोधायचा नाही का, ते मला पुढे सांगतेच, तुम्हाला कळेल. मृत्यू हा पर्याय लग्ना अगोदर कधीच चॉईस करायचा नाही, किंवा स्वतः गळफास घेणं, औषध घेणं, जीव घेणं, आत्महत्या करणं, पाण्यात उडी मारणं असे करून मृत्यू हा आपल्याला स्वतः ओढून घ्यायचा नाही. कारण मृत्यू जर वयात आलेल्या लग्ना अगोदर मुलीनं जर मृत्यू केला तर तिला लोक त्या घडलेल्या घटनेपेक्षा बोलतात की वागणूक चांगली नसेल म्हणून मृत्यू झाला, किंवा जीव घेतला किंवा जीव दिला. अशा अनेक प्रश्न आणि अनेक गोष्टी लोक अंदाजे लावत बसतात. त्यामुळं आपण आपला जीव कधीच गमवायचा नाही. भले आपल्याला कोणी फसवलं असेल किंवा आपणहून जाळ्यात कुठल्या फसलं असतं, मृत्यू हा पर्याय कधीच निवडायचा नाही. आयुष्यात जीवन जगायचं, तो आपल्याला एक अनुभव आलेला असतो, म्हणून आपण पुढे चालायचं आणि निर्मळ मनानं चालत राहायचं. एकदा अनुभव आला की अशा चुका होणं कमी होतं. आणि लग्नानंतर पण मी तुम्हाला सांगते, लग्नानंतर सासरचे त्रास देतात, कधी पैशामुळे, कधी कामामुळे, कधी नात्यामुळे, कधी जातीमुळे, कधी शिक्षणामुळे अनेक गोष्टींचं टॉर्चर केलं जातं. कधी मूल न होणं किंवा मूल गर्भात राहिलं तरीही टॉर्चर केलं जातं. इथं टॉर्चरला मनुष्यात कमी नाही बरं का. मनुष्य जीवन हे संघर्षमय आहे, कुठे तुम्हाला आनंद भेटणार नाही. पण मृत्यू हा पर्याय निवडू नका तुम्ही. महिलांनो, तुम्हाला मला एक विनंती आहे माझी, की तुम्हाला लहान लहान मुलं असतात किंवा मुलं होण्या अगोदर जरी तुम्हाला कोणी टॉर्चर करत असतात तर तुम्ही त्या संकटातून बाहेर पडा. तुम्हाला तिथे नको झालं असेल तर त्यातून बाहेर पडा. खूप चान्स आहे, पुन्हा तुम्ही आयुष्य जगू शकता. त्यातच खचून कोणीतरी तुमचा जीव घेईल आणि कोणाच्या तरी त्रासाला रोजच्या कंटाळून तुम्ही जीव देताल, असं तुम्ही करू नका. कारण तुम्हाला आईवडील असतात, लग्न करून दिलं म्हणजे त्यांनी तुम्हाला लगेच विसरत नसतात. ते जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुम्हाला जपणार असतात. तुम्ही जीव देऊन अशी चूक करू नका आयुष्यामध्ये बरं का. आणि लहान लहान मुलं असतील तर ते मुलं घेऊन, आपल्याला जर नीट सांभाळत नसतं तर मुलं घेऊन खंबीरपणे तुम्ही जगा, जीवन जगा आणि लढा द्या. मुलाचं
मुलाचं उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही लढा द्या. तुम्ही मुलाचा विचार न करता जीव घेणं आणि जीव देणं हा पर्याय कधीच निवडू नका. म्हणून मी तुम्हाला सांगते, कुठल्याही प्रकारची स्त्रीनं सुसाईड केलं, आत्महत्या केली, जीव घेतला, फाशी दिली, औषध घेतलं, पाण्यात उडी मारली, गाडीखाली जीव दिला, तर त्या स्त्रीला एक जण पण बोलत नाही चांगली होती, चारित्र्य खराब असेल, वागणूक खराब असेल असं बोलून विषय असं वाढवतात, भरकटवतात आणि मेल्यानंतर आपल्याला कोणी चांगलं म्हणतच नाही आहे. म्हणून आपल्या मुलासाठी, आपल्या आईवडिलांसाठी आणि खास करून आपल्याला मनुष्य जीवन आहे म्हणून सांगते, तुमचं चारित्र्य मेल्यानंतर खराब करतात लोक. त्यामुळं तुम्ही मरण हा पर्याय कधीच निवडू नका. अगोदरही निवडू नका, लग्न अगोदर आणि लग्न झाल्यावरही निवडू नका. मरेपर्यंत एकटे राहा, कमवा, खा. कारण शेवटी आपण कष्ट करत असतो तेव्हा जगत असतो. म्हणून तुम्ही कोणावरही अवलंबून जास्त राहू नका आणि कोणाला पकडून जास्त धरू नका. तुम्ही आनंदी राहा आणि तुम्ही तुमच्यासाठी जगा. बाय.